आपल्या सर्वांना आदरणीय असणारे आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादा, ज्यांनी निर्भीडपणानं ठाम भूमिका घेऊन पवार साहेबांच्या बरोबर उभा राहण्याचा निर्णय घेतला, ते उत्तमराव जानकर साहेब, आपले शंकरराव देशमुखजी, प्रकाशराव पाटील, रामचंद्र सावंत पाटील, रवींद्र पाटील, आमचे निरीक्षक शेखर माने, तालुका अध्यक्ष बाळासाहेब दांजे, शिवसेनेचे नितीन वाघमारेजी, अर्चनाताई शेळके, मोहित गायकवाड, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनी, वेळ कमी आहे, 10 वाजता आपली सभा संपवायची आहे. म्हणून मी आल्या सध्याच्या समाजातली अवस्था काय आहे त्यासाठी मला एक पत्र इथं सुरेश अप्पा विठ्ठलराव गुंड पाटील यांनी दिलेलं आहे. म्हाळुंगचे आहेत ते, म्हाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे. त्यांनी हे मंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिले, धैर्यशील मोहिते पाटलांनाही दिलेलं आहे. तर नुसतं ऐका. निवेदन देतो की मंत्री साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्यात खेडेगावात प्रत्येकी गावात 40 ते 50 मुलं बिन लग्नाची आहेत. तुमची जास्त समस्या दिसते. त्याचे कारण आपल्या राज्यात बऱ्याचशा मुली शिकून शहरामध्ये नोकरी करण्यास गेल्या आहेत. ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यातील बऱ्याचशा मुली लग्नाच्या आहेत. त्यांना पगार भरपूर मिळतो, थोडे पैसे घरी आई वडिलांना पाठवतात व राहिलेली पैशात तिथेच खातात पितात मजा करतात. इकडे गावाकडे मुलांना मुली मिळत नाहीत. त्यामुळे मुलं व्यसनी उद्विग्न बनली आहेत. तरी साहेब, आपण यावरच्या सर्व गोष्टीचा विचार करून मुला मुलींची लग्न झाल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू नये. त्यामुळे खेडेगावातील बिनलग्नाच्या मुलांची संख्या थोडीशी कमी होईल व ती खेडेगावची मुले कायमची आपल्या पाठीशी राहतील. तरी आपण आपल्या मर्जीनुसार GR काढून खेडेगावच्या दिले माझ्या ही तुतारी वाजवण्यासारखी गोष्ट नाही. ही समाजातल्या गंभीर प्रश्नांचं वर्णन आहे. आज देशामध्ये बेकारी किती प्रचंड वाढलेली आहे. 45 वर्षामध्ये सगळ्यात जास्त बेकारी भारतामध्ये सध्या चालू आहे. या देशामध्ये तरुणांच्या हाताला काम नाही. मुंबईच्या IIT पवईमधून पास झालेली पोरं इतकी हुशार असतात, त्यांना कुणी नोकऱ्या देतं. पण काल परवाच आठवड्यात मी बातमी वाचली की त्यातल्या 36% 50% मुलं तर पुढच्या शिक्षणाला गेली. उरलेल्या 50% मुलांच्या मध्ये 36% मुलं अशी निघाली की ज्यांना अद्यापही नोकऱ्या मिळालेल्या नाही. म्हणजे या देशातल्या प्रचंड हुशार असणाऱ्या लोकांच्याही हाताला काम देता येत नाही. अशी या भारतीय अर्थव्यवस्थेची अडचण झालेली आहे. आणि म्हणून या देशामध्ये सगळ्यात जास्त बेकारी सध्या चालू आहे. याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या नाकर्तेपणावर आहे. आपल्याला यांनी दाखवलं एक, पण परिस्थिती मात्र वेगळी आहे. हे प्रत्येक घराघरातल्या बेकार मुलांच्यात आपल्याला पाहायला मिळेल. या देशात प्रत्येक घराघरामध्ये आज तरुण हाताला काम मागण्याची अवस्थेत आहे. पण या देशाच्या विकासवाढीचा वेग, आवश्यक तेवढ्या गुंतवणुकीचा वेग आवश्यक तेवढ्या वेगाने पुढे गेला नाही. आणि म्हणून आज देशातल्या तरुणांच्या समोर, मुलींच्या समोर समस्या आहेत. लग्न हा विषय वेगळा आहे, पण बेकार मुलांची संख्या आज फार मोठी देशभर वाढलेली आहे. देशामध्ये महागाई वाढलेली आहे. तुम्हाला एवढ्या प्रचंड महागाईला तोंड तुम्ही कसं देताय हा प्रश्न आहे. आणि तो कमी पडला म्हणून की काय, त्याच्यावर GST लावून त्या महागाईत
अजून तेल घालण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. आज महागाईमध्ये पेट्रोल किती वाढलं, डिझेल किती वाढलं हे सांगून वेळ घेत नाही. पण डिझेल आता 98, 97, 96 रुपयाच्या आसपास रेंगाळतंय. कारण लाज वाटते की डिझेल पण 100 रुपयाच्या वर गेलं तर कसं होईल. पण एकदा का कमळ मारलं, कमळावर शिक्का मारला तुम्ही की साहेबांना डिझेल 105 रुपये आणि आजचं 105 रुपयाचं पेट्रोल 115 रुपये नेलंच समजा. तुम्ही चिंताच करू नका. जो गॅस तुम्हाला आज 1100-1200 रुपयाला मिळतो, 100-200 आता परवा निवडणुकीसाठी कमी केले, तो गॅस परत जर कमळ महाराष्ट्रात आणि भारतात उगवलं तर हा गॅस 1500 आणि 1800 रुपयावर नेल्याशिवाय ही लोक थांबणार नाही. जे जीएसटी तुम्ही 18% सरासरीनं भरताय, ती जीएसटी पण 21% नेल्याशिवाय ह्यांना तरुणोपाय नाही. कारण या देशामध्ये या 10 वर्षामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होतं, त्यावेळी भारतामध्ये 56 लाख कोटीचं कर्ज आपल्यावर होतं. आता या साहेबांनी 10 वर्षामध्ये भारतावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज केलंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था सांगते, अरे थांबा थांबा थांबा, किती गडबड करताय, जास्त काढू नका कर्ज, नाहीतर तुमचा श्रीलंका होईल. श्रीलंका म्हणजे काय, तर तिथं आर्थिक व्यवस्था कोलमडल्यानंतर लोक राष्ट्रपतीला आणि पंतप्रधानाला हुडकायला तिथल्या राजप्रसादात आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानात शिरली आणि हुडकत होती राष्ट्रपती कुठं सापडतोय का, पंतप्रधान कुठं सापडतोय का. ते दोघेही बहादर विमानानं पळून गेले म्हणून वाचले. ही आर्थिक अराजकता भारतात निर्माण होईल असं मी नाही म्हणत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने पत्र पाठवलंय की जरा जरा हळूहळू लय कर्ज काढताय तुम्ही. पण कर्ज काढलं मान्य आहे, पण ते कोणासाठी वापरलं. या देशात 25 लाख कोटी रुपये भारतातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या तडजोड रकमेसाठी, वन टाइम सेटलमेंटसाठी, त्यांचं कर्ज माफ करण्यासाठी 25 लाख ते 26 लाख कोटी रुपये यांनी खर्च केले. तुमच्या माझ्या विकासासाठी पैसे आले असतील तर मान्य, पण या लोकांनी या देशात भारतीय बँकांचा दुरुपयोग केला. या देशात मगाशी एके ठिकाणी सांगितलं, माझ्या आमचं सांगत नाही, की महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनने मला हे पत्रक त्यांनी काढले, ते दिलंय. आज समजा उत्तमराव जानकर साहेब, तुमचा 1-2 कोटीचं कर्ज आहे, थकलेलं आहे. तुम्ही वन टाइम सेटलमेंट केली, 2 कोटीचं 5 कोटी झाले, मुद्दल 2 कोटी. तर सेटलमेंट करणारी बँक किती रुपयाला करेल सेटलमेंट? 3 कोटीला करेल. मुद्दल तर सोडणार नाही. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. शिवा इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे. बँकांची येण्याची रक्कम होती 4,863 कोटी रुपये. बँकेला येणं होतं त्या कंपनीकडून. वन टाइम सेटलमेंट केली. वन टाइम सेटलमेंट मध्ये 4,863 कोटीची सेटलमेंट कितीला व्हावी तुम्ही कुणी सांगा? 3,000 कोटी. 4,863 कोटीची सेटलमेंट किती होईल? बोला की काय पैसे लागत नाही, चुकलं तर काय बिघडत नाही, काय परीक्षा थोडी आहे. 3,500, 2,500 मुद्दल घ्यावं. बर 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 तुम्हाला अजून एकदा ओरडावं लागेल आकडा ऐकल्यावर. 4,863 कोटी रुपयाची तडजोड 318 कोटीला केली. म्हणजे 93.93% रक्कम 4,500 कोटी रुपये बँकेने सोसले आणि फक्त 318 कोटीला सेटलमेंट केली. कदाचित वरनं फोन आला असेल, मला माहित नाही, पण आला असेल. आता DHFL नावाची कंपनी आहे. जरा मधल्या काळात जरा गडबडी केल्या त्या कंपनीने. 91,000 कोटी रुपये बँकेचे येणं होतं.
पिरामल उद्योग समूहानं ही कंपनी 37,250 कोटीला घेतली, म्हणजे 60% रक्कम कमी करून बँकेनं तो तोटा सोसला. व्हिडिओकॉन उद्योग समूहाच्या 13 कंपन्यांच्याकडून येणे रक्कम होती 71,343 कोटी. मध्ये फॉक्सकॉन कंपनी होती ना, लय रोजगार मिळणार होता, त्याचा मालक अनिल अग्रवाल होता. त्याची कंपनी आहे वेदांता कंपनी. त्या वेदांता कंपनीने व्हिडिओकॉनच्या 71,343 कोटीच्या बँकेला देणं असणाऱ्या कंपनीला त्याने बँकेला 2,962 कोटी दिले आणि 95% रक्कम बँकेने सोडली आणि त्याला ती कंपनी हातात दिली. मी हे यासाठी आकडे सांगतोय की भारतातल्या बँकांना या मागच्या 8-10 वर्षामध्ये मोठा खड्डा ह्या लोकांनी पाडलेला. या देशातल्या सगळ्या बँका डबघाईला येण्याची व्यवस्था यांच्या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या अर्थकारणानं झालेली आहे. या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन परवा त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी निवडणुकीला उभी राहणार नाही. पण त्यांचे यजमान, त्यांचे मिस्टर परकाला प्रभाकर ते सांगतात, आता पत्नी घरी आली संध्याकाळी सगळं काम वगैरे करून की ऑफिसमध्ये काय झालं सांगतेच ना नवऱ्याला. लय बेकार आहे, वाट लावली. खरं बोलणार टेबलवर, जेवणाच्या टेबलवर नवऱ्याला काय झक मारली दिवसभरात सगळी बोंब झाली ते सांगणारच. त्यामुळं त्यांचे यजमान सांगतात की नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाने देशाच्या अर्थकारणाची वाट लावलेली आहे. या देशाच्या सगळ्या अडचणी तयार करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलंय आणि ह्यांना आता देशाची संविधान बदलण्याची पाप ह्यांच्या डोक्यात यायला लागलेलं आहे. मी यासाठी आपल्याला सांगतोय की या भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं बदलायचं हे सांगणारे 11 लोकसभेत उमेदवार या निवडणुकीला यांनी उभे केलेले आहे. या 11 लोकांनी भाषणात सांगितलेलं आहे आम्हाला निवडून जायचंय कारण आपल्याला ते संविधान बदलायचं. आमच्या पंकजाताई बीडच्या त्याही सांगतात मला निवडून द्या, मला पाठिंबा द्या, मला आशीर्वाद द्या, मला दिल्लीला जायचंय. आपल्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं. अरे ज्या संविधानाने तुमचं सरकार 2014 साली सत्तेत आलं ते सरकार तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीतल्या व्यवस्थेमुळे निवडून आला. तुम्ही या देशात 10 वर्ष सत्ता भोगली आणि आता तुम्हाला संविधान बदलायचं. मला आठवतं ज्या दिवशी पहिल्या दिवशी मोदी साहेब पंतप्रधान झाले, संसदेत गेले, त्यावेळी त्यांनी काय केलं आठवतंय? संसदेच्या पहिल्या पायरीवर कपाळ टेकवलं, कपाळ, आणि मग साहेब आत गेले. ज्यांच्या समोर ते झुकतात ना त्यांना ते बदलतात. त्यांनी लोकसभेची इमारतच बदलली, नवीनच बिल्डिंग बांधली. त्या बिल्डिंगला वाटलं असेल अरे असा पंतप्रधान नेहरूंपासून आतापर्यंत बघितला नाही ज्याने आपलं डोकं टेकलं. ते लोकसभेची बिल्डिंग खुश झाली असेल वास्तू, पण त्याला काय माहिती 5 वर्षांना आपली बदली होणार आहे आणि नवी बिल्डिंग मध्ये हे सगळे जाणार आहे. ज्यांच्या समोर हे झुकायचा प्रसंग येतो त्यांना हे बदलतात. तसं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं संविधान त्या दिवशी 14 एप्रिलला ह्यांनी जाहीरनामा प्रकाशित केला. यांचा त्या दिवशी जाहीरनामा प्रकाशित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या टीव्हीवर बातम्या याच्याऐवजी यांच्या जाहीरनाम्याच्या बातम्या देशभर येत होत्या. म्हणजे एखाद्याचं महत्व कसं कमी करायचं ते यांच्याकडून शिकावं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देखील बदलण्याचं पाप यांच्या डोक्यात आहे. संविधान बदलणार म्हणजे काय? तुमचा मताचा अधिकार राहणार का? तुम्हाला या देशात बोलण्यात चालण्यात जी आज पूर्ण मुभा आंबेडकरांनी दिलेली आहे ती तुमची राहणार का? तुमची आरक्षण टिकणार का? तुमच्या आरक्षणावर गदा येणार का? या देशातल्या पीडित शोषित वर्गाला वर आणण्यासाठी जे प्रयत्न आतापर्यंत झाले त्याच्यावर पाणी पिळून पुन्हा चातुर्वर्णाची व्यवस्था या देशात निर्माण करणार का? असे सगळे प्रश्न भारतातल्या माणसांच्या मनात आज तयार झालेले आहेत. हे पहिल्यांदा मित्रांनो डोक्यात घ्या. आणि म्हणून आज देशभर कमळाला विरोध होतोय.
तुम्ही जाल त्या ठिकाणी निवडून येणाऱ्या कमळाच्या विरोधात निवडून येणाऱ्या माणसाच्या मागे माणसं आज उभा राहतात. मी हे माझ्या अनुभवावरून सांगतोय. महाराष्ट्रामध्ये 10 उमेदवार आपण उभे केले. 10ही ठिकाणी अजून 2 उमेदवारांचे इलेक्शन अजून सुरू झालेले नाही, पण 10ही ठिकाणी प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे. हे कशातून येतंय? तर लोकांच्यातूनच उत्स्फूर्तता आहे की आता बदल झाला पाहिजे. आज म्हाडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील आपल्या सर्वांच्या समोर एक तरुण तडफदार उमेदवार आम्ही दिलेला आहे. मागच्या काळात बरंच राजकारण घडलं, पण दादांची पवार साहेबांच्या बरोबर नाळ कधी तुटलेली नव्हती. दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस असा कधीच सोडलेला नव्हता. आज दादा पुन्हा एकदा पवार साहेबांच्या मागे ठामपणानं उभे राहिलेले आहेत. या वयातही शारीरिक कष्ट असताना देखील प्रत्येक सभेला जाण्याचा दादा प्रयत्न करतायत. यातच दादा तुमच्या मनाचं मोठेपण सिद्ध होतं. तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांचा विचार मान्य आहे. महाराष्ट्रातला शाहूंचा, आंबेडकरांचा, फुलेंचा विचार जाता कामा नये ही भूमिका घेऊन तुम्ही सगळे आयुष्यभर काम करताय. आता या विचाराला बाजूला सारण्याचं पाप ज्यांच्या मनात आलंय त्यांच्या विरोधी मित्रांनो आपली सगळ्यांची लढाई आहे. मी आपल्या सगळ्यांना तुमच्यावरचा कर किती आहे हे तुम्हालाही माहिती आहे, पण प्रत्येक जण माणूस 50,000-1,000 घर चालवतो असं गृहीत धरू. तुम्ही 50,000 रुपये ज्यावेळी खर्च करता ना त्यावेळी 18% टॅक्स तुमच्यातून जातो. 9,000 रुपये महिन्याला तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारला देता आणि 41,000चाच माल तुम्ही घरी भरता. 12 महिने झाले तर तुम्ही 12 गुणिले 9,000 1,05,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम केंद्र आणि राज्य सरकारला भरत असता. म्हणजे तुम्ही तुमच्या खिशातनं, सामान्य कुटुंबाच्या खिशातनं 1 लाखाच्या वर विक्री करासारख्या व्यवस्थेतनं पैसे काढतात. तुमच्यावर इन्कम टॅक्स आहे तो वेगळाच आहे, पण तुमच्यावर जीएसटी लावण्याचं पाप, ज्या पद्धतीनं जीएसटी कर असला पाहिजे, कर नसला पाहिजे असं आम्ही म्हणत नाही, पण किती असावा. आमच्या सरकारच्या काळात आम्ही चपलेवर, स्वस्त चपलेवर कर लावलेला नव्हता. पॅन्ट, शर्ट, टी शर्ट, धोतर, साडी, टोपी, नोकर. यावेळी जीएसटी सगळ्या ह्या वस्तूंवर लावला. अन्नावर देखील जीएसटी लावायला यांनी कमी केलं नाही. कुठल्याही गुरुकृपा मोबाईलमध्ये जावा जीएसटी भरायला लागतोय, आदर्श हॉटेलमध्ये जावा जीएसटी भरायला लागतो, आशापुरा स्वीट्स मध्ये जावा जीएसटी भरायला लागते, आणि जनता शूज मध्ये या तिथंही जीएसटी भरायला. जीएसटी तुमच्या डोक्यावर एवढा ठेवलेला आहे ह्यांनी, तुमच्या घराघरातनं हे पैसे काढायचं काम चाललंय. 1 लाख रुपयाचं खत घातलं तर 18,000 रुपये तिकडे जातात. आणि तुम्हाला मोदी साहेबांच्याकडून, एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून किती पैसे येतात? राज्य आणि केंद्राकडून 6,000 रुपये. फक्त 12,000 रुपयात तुमची मतं खरेदी करण्याचा हा प्रयत्न अप्रत्यक्ष आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्हाला पैसे पाठवतात, पण तुमच्याकडून किती घेतात याचा जरा अभ्यास करा. मगाशी एका सभेत उदाहरण दिलं. जानकर साहेब कुठंतरी असेच प्रचाराला गेलेले. ते प्रचार करता करता देवळात गेले. देवळात जायच्या आधी एका माणसाने त्यांच्या खिशातलं जाडजूड पाकिट हेरलं आणि पाकिट मारलं. खिशात जानकर साहेबांच्या 20,000 रुपये होते. त्यानं पाकिट मारल्यावर जानकर साहेबांचा फोटो बघितल्यावर त्याला वाटलं एवढ्या भल्या माणसाचं पाकिट मारणं काय बरोबर नाही. ते 3,000 रुपये त्या पाकिटात ठेवतो आणि 17,000 रुपये खिशात टाकतो. एवढ्यात जानकर साहेब देवळात पोचतात. हा माणूस पळत पळत जातो आणि सांगतो, साहेब तुमचं ते पाकिट पडलं होतं इथंच. अरे कुठं पडलं म्हटलं. मग ते पाकिट दिसलं. हो हे माझंच आहे म्हणतात. नाही साहेब हे तुम्हालाच द्यायला आणलंय. जानकर साहेबांना वाटतं की देव पावला, पृथ्वी तलावर एवढा प्रामाणिक माणूस आपल्याला पहिल्यांदाच भेटला जो आपलं पाकिट घेऊन परत आला. दर्शन घेतात, बाहेर येतात, त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं जरा पाकिट हलकं झालंय. मग उघडून बघतात
तर 20,000 रुपयातले 17,000 रुपये त्याने काढलेले, 3,000 रुपये आपल्याकडे राहिले. असा पाकिटमारचा धंदा देशभर चालू आहे. आपल्या खिशातलं पाकिट मारलं गेलेलं आहे आणि त्याची किरकोळ रक्कम तुमच्या तोंडावर फेकून तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करतायत. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आज देशामध्ये काय चाललंय? चीनने 4,000 स्क्वेअर किलोमीटर प्रदेश आपला ताब्यात घेतला. चर्चा आहे का? त्या भागातल्या गावांची नावं देखील चीनने बदलली. साधा निषेधी करण्याचं धाडस आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांना नाही. सगळ्या देशाच्या भोवतीच्या राज्यांच्याशी आपल्या देशाची आपले संबंध कसे आहेत? काँग्रेसच्या काळात चांगले होते. ह्या सगळ्यांच्या संबंध आम्ही बिघडवलेले आहेत. आमच्या शेजारचा कुठलाही राष्ट्र आमचं मित्र राहिलेलं नाही. नेपाळ आमच्या विरोधात, नेपाळची भूमिका चीनकडे कललेली आहे. श्रीलंका देखील चीनकडे कललेली आहे. पाकिस्तानचा तर विषयच नाही. बांगलादेश देखील कधी कधी तिकडच्या बाजूला बघायला लागले. ही आमची आंतरराष्ट्रीय राजनीती जी आहे ती देखील किती यशस्वी झाले हे आपण लक्षात घ्या. आपण आंतरराष्ट्रीय गुरु म्हणायच्यासाठी आम्ही विश्वगुरु म्हणायला निघालोय, पण आपल्या देशातल्या सामान्य लोकांचे प्रश्न कुठे सोडवले? मणिपूरला काय चाललेलं आहे? महागाई आहे. देशात तुमच्या दारात देशातले काही लाख शेतकरी येऊन अनेक महिने बसले. 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरी आम्ही तुम्हाला भेटू शकत नाही. ही भूमिका सरकार करताना घेतली. आजही आधारभूत किंमत आम्हाला दिली पाहिजे ही मागणी करून अनेक शेतकरी तिथं जाऊन दिल्लीला बसलेले आहेत. आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आम्ही परवा जाहीर केला. आम्ही त्यात सांगितलेलं आहे की या देशामध्ये आधारभूत किमतीच्यासाठी एक विशेष आयोग तयार करू की ज्याच्या निर्णयाप्रमाणे या देशात जमा खर्च व्यवस्थित शेतकऱ्यांचा करून त्याला त्या किमतीच्या खाली त्या वस्तू विकता येणार नाही तशी व्यवस्था आम्ही या देशात करू. तुमच्या जीएसटी शेतीच्या अवजारात खरेदी करायला गेला तर 18% जीएसटी आहे. ट्रॅक्टर खरेदी करा, तुम्ही अवजारं कुठली खरेदी करा, सगळ्यांवर. ते ग्रीन हाऊस केलं तर त्याच्या प्लास्टिकचं कापड घेतो आपण, त्याच्यावरही जीएसटी. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही सांगितलेलं आहे की आमचं सरकार दिल्लीत आमचे 10 खासदार आहेत, आम्हाला माहिती आहे. पण काँग्रेसने याच पद्धतीने जाहीर केलेलं आहे आणि आम्ही सगळे जर सत्तेत आलो तर आमची भूमिका ही राहील की भारतातल्या शेतकऱ्यांच्या वर लावण्यात येणारा शेती उपयोगी वस्तूंच्या वरचा कर पूर्णपणाने घालू, आम्ही पूर्णपणाने रद्द करू ही आमची भूमिका आहे. या देशामध्ये सामान्य गोरगरीब घरात रोज चूल पेटली पाहिजे म्हणून गरीबातल्या गरीब घरातल्या महिलेच्या नावानं 1,00,000 रुपये दरवर्षी देण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत. ज्या मुलांना मगाशी चर्चा केली त्या डिप्लोमा डिग्री झालेल्या मुलाला 1 वर्ष 8,500 रुपयाने स्टायपेंड देण्याची भूमिका देखील केंद्र सरकार आमचं आलं तर आम्ही घेऊ, हे देखील आम्ही त्यात सांगितलेलं आहे. या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या चुका केल्या आणि देशातल्या सामान्य माणसाला भरडण्याचं पाप केलं त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याचं काम हे आमच्या जाहीरनाम्यात करण्याचं काम केलंय. जमलं तर वेबसाईटवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा तरुणांनी बघावा. तुम्हाला त्यात लक्षात येईल की हेच आपले सगळे प्रश्न आहेत जे सोडवण्याचं धारिष्ट आणि सोडवण्याचा आग्रह पवार साहेबांच्या पक्षाने घेतलेला आहे. मधल्या काळात आमचा पक्ष फुटला, शिवसेना फुटली, आमचा पक्ष फुटला. मी नरेंद्र मोदी साहेबांचे खरं म्हणजे आभार मानणार आहे. त्यांनी कुठेतरी भोपाळला जाऊन एक घोषणा केली, जे सगळे घाबरले आणि पळून गेले, सगळे पाक पक्षच माझा मोकळा झाला. सगळे तिकडे गेले, त्यांनी त्यांना स्वीकारलं. आज म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी जाहीर करू शकतो की भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. आम्ही नव्याने पक्ष उभा करताना धैर्यशील मोहिते पाटलांच्या सारखा नवा तरुण इथं आम्ही पवार साहेबांनी हाताला धरलेला आहे. महाराष्ट्रात असे 10 उमेदवार, कुठलाही उमेदवार तुम्ही काढून बघा, तुम्हाला लक्षात येईल नवे चेहरे देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातले आमचे हे 10ही उमेदवार निवडून येतील
त्यावेळी दिल्लीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या हिताच्या प्रश्नांचा आग्रह करतील, हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो. आम्ही ठरवलंय जातनिहाय जनगणना करण्याचा आम्ही जाहीरनाम्यात उल्लेख केलाय. जातनिहाय जनगणना करून या देशात कोणत्या समाजाचे किती लोक आहेत एकदा निश्चित केलं. आता अलीकडं इंदिरा साहनी निर्णयामुळं 50% वर आरक्षण जाता येणार नाही अशी एक अट आहे. आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे, काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करू. जातनिहाय जनगणना केल्यानंतर आम्ही या देशातला इंदिरा साहनीच्या निर्णयामुळे 50% आरक्षणाची लिमिट जी आहे ती लिमिट आम्ही काढून टाकू आणि जो जेवढ्या समाजाचा ज्या भागात माणूस राहतो त्याला आरक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करू. म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रातल्या समाजाला आता चिंता करण्याचं कारण नाही की माझ्या आरक्षणाचं काय झालं हे बघण्याची गरज नाही. असं आम्ही कायद्यात दुरुस्ती करू, ही आमची जाहीरपणानं भूमिका आहे. सत्तेत येताना आम्ही काही खाणार नाही म्हणून आले सत्तेत. त्यांनी एक नवा मार्ग निर्माण केला. त्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड काढले. त्या बॉन्ड खरेदी कंपन्यांनी बँकांनी करायचे आणि बँकेत जाऊन पैसे भरायचे, बॉन्ड खरेदी करायचे आणि ते पक्षाला नेऊन द्यायचे. पक्षाच्या खात्यावर ते पक्षाने वर्ग केले की ते पैसे त्यांच्या खात्यावर आले. आपल्या देशामध्ये काही लोक सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं कोणाही दिले, कुणाला दिले, कधी दिले ती यादी काढा लवकर बाहेर. स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जबाबदारी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हटली 4 महिन्याने काढतो. कोर्ट म्हटलं 48 दिवसात पाहिजे, 48 तासात मांडा. त्यांनी मांडलं त्यावेळी असं लक्षात आलं की भारतामध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला देणग्या दिल्या, सरळ इतरही पक्षाला मिळाल्या. देणग्या देण्याबद्दल आमचा विरोध नाही, पण कशा देणग्या दिल्या? तुमची मोठी कंपनी आहे, त्याला नोटीस आली, तुम्ही पैसे दिले. तुम्हाला 8 टाकतो म्हटले, तुम्ही नोटीस पैसे दिले. 1-2 कोटी नाही, 50-50, 100-100 कोटी दिले. तुम्हाला आत गेलेल्याला बाहेर काढतो म्हटलं, पैसे घेऊन बाहेर काढले. हे पुरावे आहेत, सिद्ध झालेले आहेत तारखान्वये. हे तर काहीच नाही. आपण औषधं खातो. या देशातल्या मोठ्या औषध कंपन्यांनी एकदा मिक्सर तयार केलं की त्याला परवानगी लागते. त्या परवानगीला सगळं शारीरिक दृष्ट्या परिपूर्ण आहे का त्यातले मिक्सर सगळं याची तपासणी केल्यावर त्याला परवानगी देते. अशा ज्या औषधांना परवानगी नाकारण्यात आली त्या औषधांना पुन्हा परवानगी देऊन त्यांच्याकडून पैसे घेतल्याची पण उदाहरणं आहेत. म्हणजे जनता मेली तर चालेल, पार्टीला पैसे आले पाहिजे. हा एक वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार या देशात सुरू करण्यात आला आणि त्याचं आता परत समर्थन सुप्रीम कोर्टाने ताशेरे मारले तरी त्याचं समर्थन देशाचे प्रमुख नेते करतात. हे फार मोठं आश्चर्य. आता पहिल्या 2 राऊंडचा मतदान झाल्यावर जरा बिघडले का? 400 पार 400 पार नारा भाषा बंद झाली आहे. 200 पारची महागाई झालेली आहे. 200 पार पण होत नाही. मग आता काय करायचं? तर हिंदू मुस्लिम भांडणं लावायच्यासाठी अशी विधानं करायची की या देशात सार्वभौम देशाचा पंतप्रधान अशा पद्धतीनं भाषण करू शकतात याचं आश्चर्य मला नाही. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट एवढ्या मोठमोठ्या वर्तमानपत्राला तिथल्या देशातल्या राज्यकर्त्यांना वाटतं की अल्पसंख्याकांच्या बद्दल अशी भावना देशाचा प्रमुख व्यक्त करणं ही जगाच्या पाठीवर आश्चर्य मानलं जातं. आज आपण निवडून येणार नाही तर मग शेवटचा उपाय हिंदू आणि मुस्लिम करा. आता मला कधी कधी भीती वाटते की मागं पुलवामा झालं, एक खासदार लोकसभेत ते भाजपकडून निवडून आले, ते आमच्या पक्षात उभे राहणार होते. पुलवामा झाल्यावर ते आले आणि म्हटले साहेब मला काय तर तुमच्याकडून उभं राहायचं नाही. का बाबा? नाही म्हटले सर्व्हे केला तर 11% लोकप्रियतेत त्यांच्या वाढ झालेली आहे, त्यामुळे मी तिकडे जाऊन उभा राहतो. आय एम सॉरी. जा म्हटलं. त्यामुळे सर्व मार्गाचा अवलंब करून सत्तेत येण्याची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या विरोधात आपण सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे
आणि म्हणून आज मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत धैर्यशील माने मोहिते पाटलांना आशीर्वाद द्यावा. आपण यावेळी जर चुकलो, आता मला जानकर साहेबांनी मगाशी सांगितलं, मोठमोठ्या नेत्यांना आता गप्प बसवायचं चालू आहे. एकच सिंह निघाला या जिल्ह्यात, उत्तमराव जानकर, की ज्यांनी विमानानं तिकडे जाऊन सांगून आले जमायचं नाही. दीडच मिनिटं राहिले म्हणून थोडं गडबड करू नका. मोठमोठ्या नेत्यांना या जिल्ह्यातल्या गप्प बसवायचं, त्यांचे कारखाने सील करायचे, त्यांना भीती दाखवायची, त्यांचा कारखाना जप्त करायची, भीती दाखवायची आणि त्यांना गप्प करून विरोधी बाजूला पुन्हा तिकडचं काम करा म्हणून सांगायचं. हा उद्योग चाललेला आहे. एवढंच नाही तर आमच्या शशिकांत शिंदे आमचा उमेदवार, त्याच्यावर काल रात्री गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्याचे मनसुबे सत्तारूढ पक्ष आता मनात ठेवतोय. आज महाराष्ट्रात आणि भारतात लोकशाही आहे की नाही हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठामपणाने या सगळ्या व्यवस्थेला विरोध केला पाहिजे. अहो माहिती आहे, मला घड्याळ गेलं तरी मला वेळ कळते. हे सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे ते निरीक्षक आहेत, त्यांना चिंता आहे न्यायप्रविष्ट घड्याळातला आकडा बरोबर असतो का. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपली तुतारी वाजवणारा पुरुष हे चिन्ह आहे. या चिन्हाच्या माग सगळ्यांनी तुतारी वाजवा. काही नेते घरात गप्प बसले तरी तुम्ही चिंता करू नका. पुढच्या 8-10 दिवसात अनेक नेते खरेदी केले जातील, त्यांना आमिषं दाखवली जातील. तरी माढा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर माझा सदविवेक बुद्धीवर त्यांचा विश्वास आहे. आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांना 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं तुम्ही विजय करून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.